गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. 28 जून रोजी जिल्हा परिषद शाळा वरसवाडी तालुका सुरगाणा येथे पालवी सरांचे मित्र व पालवी सरांच्या पत्नी सौ राधा सहारे पालवी यांच्या मैत्रीण नाशिक जिल्ह्याचे कामगार आयुक्त श्री चंद्रकांत बिरार साहेब व त्यांच्या पत्नी सौ सारिका बिरार पाटील सहाय्यक कृषी अधिकारी यांनी आदिवासी भागात येऊन शाळेच्या विद्यार्थ्यांना एक छत्री, वही, पेन व खाऊ म्हणून काजू, पिस्ता, बदाम, मनुके, बिस्किट इत्यादी साहित्य वाटप केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री त्र्यंबक गावित, शालेय व्यवस्थापन समिती तज्ज्ञ मार्गदर्शक श्री अंबादास चौधरी, ज्येष्ठ नागरिक म्हणून श्री चंद्रकांत चौधरी, सुरेश चौधरी व सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात, भदर, मुख्याध्यापक श्री पवार सर उपस्थित होते. मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल मी शालेय समितीचे अध्यक्ष, सन्माननीय मुख्याध्यापक, आमचे परममित्र पालवी सर आणि सर्व उपस्थित ग्रामस्थ जे आहे त्यांचे मी आभार मानतो. खरं तर हा योग मागच्या वर्षी जुळून येणार होता, पण तेव्हा थोडंसं उशीर झाला म्हणा किंवा सप्टेंबर ऑक्टोबरचा महिना उजळला होता, त्यामुळं ते राहून गेलं. पण ते खास मनामध्ये होतं कधीतरी जायचं आपल्याला. आणि यावेळेस आमच्या पत्नी आणि या दोघी मैत्रिणी असल्यामुळं चांगलं त्यांचं परत पहिल्यांदा संभाषण झालं, काय करायचं कसं करायचं. त्यांनी साहेबांना सांगितलं, सरांना, आणि मग हा योग जुळून आला. खरं तर काम करत असताना आपण जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर जातो की आपल्या दैनंदिन लाईफमध्ये सुद्धा आपण जेव्हा काम करतो, कुठंतरी एक मनात भावना असते की काहीतरी आपण आपलं एक सामाजिक दायित्व असतं. कुठंतरी आपण पण त्या परिस्थितीतून गेलेलो असतो किंवा फार स्ट्रगल झालेला असतो. तर आपण जरा सुस्थितीत पदावर गेल्यानंतर असं वाटतं की आणखी कोणी असेल का, त्यांना आपण एक मदतीचा छोटासा कार्याचा वाटा उचलून एखादा. एस मराठी न्यूजसाठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.